ग्राउंड मध्ये बदल होणार. मुलांसाठी 800 मीटर होणार, महिलांसाठी 400 मीटर होणार. 800 मीटर आणि 400 मीटर झालं तर व्हेरी गुड, चांगलं आहे. पण 800चा टायमिंग कमीत कमी 2:10च्या आत असेल असं माझा अंदाज आहे. 2 मिनिट 10 सेकंदाच्या आत, किंवा लयच झालं तर 2:20 पर्यंत असू शकतं फक्त, बस आउट ऑफ मार्कला. महिलांसाठी लय तर लय 400 मीटर हा एक तर 1 मिनिटच्या आत असेल किंवा 1:05च्या आत असेल. लयच झालं तर 1:10च्या आत, एवढंच असणार. तुम्हाला ग्राउंड सोपं झाल्यासारखं वाटेल, पण ऍक्च्युली ग्राउंड अजून अवघड होणार. स्टार्टिंगला ज्यावेळेस 1600 मीटर आला होता ना, स्टार्टिंगला नवीन 1600 मीटर आलं त्यावेळेस त्याचं टायमिंग काय होतं माहितीये का? 4 मिनिट 40 सेकंद. एवढ्या याच्यामध्ये तुम्हाला कम्प्लीट करायचं होतं 1600 मीटर. म्हणजे विचार करा, आजचा टायमिंग काय आहे तुमचा? 5:10. म्हणजे किती सेकंदाचा? 30 सेकंदाचा फरक पडतो डायरेक्ट. मुलांना 10 आणि 12 मार्काच्या वरती जातच नव्हते, किती पण अवघड गेली तरी. महिलांचं तर अजून अवघड होतं, प्रत्येक 10 सेकंदाला 2 मार्क कमी होते. बरोबर आहे का महिला मंडळ? हा, मग आता बदल झाला तर ग्राउंड आणखी हार्ड होणार. सोपं होणार नाही. वाटतंय सोपं होईल, पण याचं टायमिंग काय ठेवणार काय भरोसा नाहीये. इंग्लिश ग्रामर मला नाही वाटत येईल म्हणून. ऑलरेडी आमचे मराठी व्याकरण नीट समजना आम्हाला. इंग्रजी आला तर मग आमचे 12वी पास झाल्याचं भरती देऊन मतलबच नाही. एक तर आम्ही 10वीला 12वीला जेमतेम 40-45% येऊन कसं तरी पास झालो आहे, ढकलत आहे ना. आणि पुढे आणखी वाढवलं म्हणजे विषयच संपला मग. बरोबर आहे ना रे? काय दांड्यावर दांड्या चालू आहे. ठीक आहे, असो. चला, लसावी मसावीला आपण सुरुवात करत होतो. मसावी तुमची झालेली, लसावीचा एक पार्ट